शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा सोमवारी सुद्धा जोर कायम राहिल्याने चिरनेर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री उरण तालुक्यातील चिरनेर अक्कादेवी आदिवासींच्या वाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठी दरड कोसळण्याची घटना घडली होती। दरड रस्त्यावर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुरुम, माती, दगड रस्त्यावर आले होते। त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीबरोबर या भागातील शेतकरी व आदिवासींची वाट बंद झाली होती। दरड कोसळल्याच्या घटनेची माहिती चिरनेर ग्रामपंचायत प्रशासनाला मिळताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मुरुम, माती व डोंगराचा मलबा हटवण्याचं काम वेगाने सुरू करून हा ढिगारा पूर्णपणे काढून रस्ता सुरक्षित केल्यानंतरच या मार्गावर वाहतूक पुन्हा सुरळीत केली। यावेळी सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच दीपक कातकरी, माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्यासह अन्य कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दरड हटवण्याचं काम केलं। तर सततच्या पावसामुळे उरण तालुक्यातील 17 गावातील 1069 घरात पाणी शिरलं असून 15 घरांचं अक्षरशः नुकसान झालं। घरांसह मालमत्तेचं मोठं नुकसान झाले आहे। पाले व नागाव येथे 2 झाडं कोसळली असून 2 जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी दिली। तर वादळी वाऱ्यामुळे पूर्व विभागातील पाले गावातील हनुमान मंदिराजवळील शेकडो वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष सोमवारी मुळासकट उन्मळून पडला। या दुर्घटनेत मंदिराच्या शेडसह घनश्याम नामदेव म्हात्रे यांच्या घराचं नुकसान झालं आहे। शाळेला सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने घरावर पडलेला वटवृक्ष कापून काढून हटवला आहे। यावेळी अधिकारी केशव मोहिते, तलाठी तसेच पंचायत समितीच्या सदस्या प्रारंभी गावंड यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली। आपला महाराष्ट्र 24 साठी दत्तात्रय म्हात्रे, चिरनेर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.